नमस्कार. सोलार पॉवर प्लांट लावणं आता खूप सोपं झालेलं आहे, कारण त्याच्यासाठी जी गुंतवणूक करायची आहे तिच्यासाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे कॅपेक्स मॉडेल. याच्यामध्ये ग्राहक लागणारी जी गुंतवणूक आहे ती स्वतः करतो. याच्यामध्ये सुरुवातीपासून त्या सोलार पॉवर प्लांटची मालकी ही त्या ग्राहकाची असते. ऑपरेशन मेंटेनन्सची जबाबदारी ही त्याची असते. मात्र 25 वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी त्याला जी वीज आहे ती पूर्णपणे त्याची मोफत होते आणि मॅक्झिमम बेनिफिट्स त्याला या कॅपेक्स मॉडेलमधून मिळतात. टॅक्स बेनिफिट्स, ऍक्सिलरेटेड डेप्रिसिएशन बेनिफिट, सबसिडी बेनिफिट हे सगळे बेनिफिट्स त्याला मिळत राहतात. त्याच्यामुळे जर पूर्ण गुंतवणुकीची ग्राहकाची तयारी असेल तर हा सोलारसाठीचा बेस्ट ऑप्शन आहे. जर तेवढी रक्कम ग्राहकाकडे नसेल, तुलनेने कमी रक्कम त्याच्याकडे असेल, तर दुसरा ऑप्शन येतो, तो म्हणजे बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून लोन घेणे, EMI वर सोलार घेणे. याच्यामध्ये सुरुवातीपासूनच सोलार पॉवर प्लांटची मालकी त्या ग्राहकाचीच असते. टॅक्स बेनिफिट्स, ऍक्सिलरेटेड डेप्रिसिएशन बेनिफिट, सबसिडी बेनिफिट असे सगळे बेनिफिट्स त्याला मिळत राहतात आणि जो EMI येतो तो तुलनेने खूप कमी असतो त्याच्या सुरुवातीच्या किंवा अगोदरच्या वीज बिलापेक्षा. त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये जर सोलार पॉवर प्लांट लावायचा असेल तर तो हा अतिशय स्मार्ट असा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा ओपेक्स मॉडेल, ज्याच्यामध्ये इन्स्टॉलर किंवा इन्व्हेस्टर स्वतःच्या खर्चाने तुमच्या रूफटॉपवरती सोलार पॉवर प्लांट लावतो. सोलार पॉवर प्लांटची मालकी ही त्या इन्व्हेस्टरची असते. ऑपरेशन मेंटेनन्सची जबाबदारीही तो घेतो. एका पर्टिक्युलर रेटने तयार होणारी जी वीज आहे ती तो ग्राहकाला विकतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला ग्राहकाचा जो खर्च असतो तो 0 असतो, परंतु वीज बिलापोटी त्याला काही रक्कम ही इन्स्टॉलरला कंटिन्युअसली भरावी लागते. लॉंग टर्म मध्ये जर विचार केला तर पहिले 2 ऑप्शन हे जास्त बेनिफिशियल आहेत ग्राहकाचा विचार केला तर. कारण तिसऱ्या ऑप्शन मध्ये म्हणजे ओपेक्स मॉडेलमध्ये सोलार पॉवर प्लांट थ्रू जो फायदा होतो तो ग्राहक आणि इन्व्हेस्टर यांच्यामध्ये विभागला जातो.